पिंपरी चिंचवड शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। आंब्याचा आमिष दाखवून केवळ 2.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना काळेवाडी परिसरातील एकता नगर इथे घडली आहे। या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी 47 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आता नेमकं काय घडलंय, हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पिंपरी चिंचवड मधल्या काळेवाडी परिसरातील अमानुष घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होतीये। या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करतायत। पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे, ऐका। सोमवारी 13 तारखेला दुपारच्या वेळेस बाजूलाच राहणाऱ्या आरोपी विजय भोसले याने निर्भया लहान मुलीस आंबे देतो, आंबे आणलेत म्हणून स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। त्याबाबतची आम्हाला हॉस्पिटलमधनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केलेला आहे। ते प्रकरण समोर कसं आलं, आईला कसं कळलं? ज्या वेळेस मुली ओरडली त्याच वेळेस, ज्यावेळेस कृती झाली त्यावेळेस आईला आवाज आल्याने आई त्या ठिकाणी गेली आणि ते आईने पाहिलं। हा जो आरोपी आहे तो घटनास्थळावरून पळ काढला होता, त्यानंतर किती दिवसाला अटक करण्यात आली आणि कुठून अटक करण्यात आली? आरोपी 13 तारखेला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरनं गेला होता निघून। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 14 तारखेला त्याला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे। न्यायालयात हजर केलं आहे का आणि किती दिवसाची पोलीस कोठडीमध्ये सोडण्यात आली? आज आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत। न्यायालयाकडनं त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत। पण अशा गोष्टी घडत आहेत, अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचा आमिष देऊ नये असं सांगितलं, पालकांना काय आवाहन, मुलं सुरक्षित कशी राहतील याबद्दल सांगा। पालकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधान राहायला पाहिजे असं नाही, आजूबाजूचे जवळचे व्यक्तींपासून सुद्धा सावध राहायला हवंय, अशी परिस्थिती आहे। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरते। लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पालकांनी आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवणं आणि त्यांना गुड टच आणि बॅड टच बाबत जागरूक करणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे या प्रकरणावरून दिसून येत आहे। अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं सजग राहणं आणि संशयास्पद हालचाली तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देणं असं आवाहन पोलिसांनी केलंय। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।